सुप्रीम कोर्टाने महामार्गावरील 500 मीटरच्या आतील दारू दुकानं बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक ठिकाणी शहरामधील रस्ते महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडे हस्तांतरित करत दारूची दुकानं पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असाच काहीसा प्रकार अकोले तालुक्यात केला जात आहे. शैक्षणिक आणि दारूबंदी विरोधात काम करणाऱ्या हिरंब कुलकर्णी यांनी रस्ता हस्तांतरणास विरोध दर्शवल्यामुळे काही दारू विक्रेत्यांनी कुलकर्णी यांच्या जवळील व्यक्तींना फोन करत धमकावण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने हिरंब कुलकर्णींचा दाभोळकर करू अशी भाषा एका ठिकाणी वापरली. तर दारू विक्रेते फोनवर एकमेकांशी बोलताना आणि अनेकांशी बोलताना संपवून टाकू, खलास करू अशी हिंसक भाषा वापरत आहेत. माझे हितचिंतक नागरिक मला याबाबत सावध करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या खुनाच्या घटना घडलेल्या असताना आपण या धमक्या गांभीर्याने घ्याव्यात आणि गुन्हा दाखल करावा, तसेच चौकशी करावी. 15 एप्रिलपासून आजपर्यंत दारू विक्री करणाऱ्या मालकांचे मोबाईल रेकॉर्डिंग तपासावे. यातून अनेक गंभीर गोष्टी पुढे येतील. दारू विक्रेत्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवावं असं निवेदन कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अकोले पोलीस स्टेशनला जाऊन दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अकोल्यातली सगळी दारूची दुकानं बंद झाली. त्यानंतर नगरपंचायतने जो ठराव केला आहे रस्ते वर्ग करण्याचा, त्यामुळं ही दारू दुकानं उघडण्याची पूर्ण शक्यता आहे. तेव्हा तो ठरावच रद्द करावा अशी भूमिका ज्या दिवशी आम्ही घेतली, अवैध दारूला आम्ही विरोध करायला सुरुवात केली, तेव्हापासून अकोल्यातले दारूवाले आमच्या जीवावर उठण्याची भाषा करतायत. माझ्यापर्यंत पोहोचेल अशाप्रमाणे जवळचे मित्र, हितचिंतक यांना कॉल रेकॉर्डिंग ऐकवणं, यांना हिरंब कुलकर्णी यांचा दाभोळकर आम्ही करू, जातीवाचक बोलणं, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मोबाईल त्यांचे रेकॉर्डिंग जर तपासले आपल्या सगळ्या या 15 दिवसातले, तर अनेक गंभीर प्रकारचे बोललेले गोष्टी बाहेर येतील. त्यानंतर याची खातरजमा करण्यासाठी जी बार असोसिएशन आहे त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे, तुम्ही हे थांबवणार की नाही. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे लोक चिडलेले आहेत, आमचे लोक काहीही करू शकतात आणि आम्ही याची जबाबदारी घेत नाही, किंबहुना आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाहीत. अशी भाषा जर बार मालक जर घेणार असतील आणि बार असोसिएशन घेणार असेल तर याचा अर्थ असा की हा प्रकार सत्य आहे आणि त्याची शहानिशा केल्यानंतरच आम्ही पोलिसांना ही तक्रार द्यायचा निर्णय घेतला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही महाराष्ट्राला अत्यंत दुर्दैवी आहे आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत अशी वाक्य वापरणं हे अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत निंदनीय आहे. चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या अकोले तालुक्यातले लोक हे सहन करणार नाहीत. त्यामुळं आज सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनातले कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं माझ्यासोबत पोलीस स्टेशनला आले आणि आम्ही पोलिसांना हे निवेदन दिलं की तपासामध्ये आम्ही असोसिएशनचे जे प्रमुख आहेत संजय देशमुख यांना मी त्याच्याबद्दल विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारे आमच्या अप्रोक्ष जर कोणी असं काय करत असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. पोलीस अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करत असल्यानं याविरोधात तक्रार करणारे तालुक्यातील कार्यकर्ते आज दारूवाल्यांच्या डोळ्यावर येत आहेत. याला पोलीस जबाबदार आहेत. तेव्हा अकोले शहरात आणि तालुक्यात होणारी अवैध दारू विक्री थांबवावी, त्यातून कार्यकर्ते व्यक्तिगत रोषाचे बळी ठरणार नाहीत. या तक्रारीची नोंद घेऊन आपण गुन्हा दाखल करावा आणि त्या गुन्ह्याची आपण सखोल चौकशी करावी. या तक्रारीकडे आपण दुर्लक्ष केल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असं कुलकर्णी यांनी म्हटलंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, अकोले.